वा वा वा, छान कार्यक्रम. आम्ही सगळे वावर स्वच्छ करू राहिलो आहोत आणि तुम्ही काय करत आहात? मन्या खूप मग्न झालंय, त्याला डिस्टर्ब नको. अरे काय म्हणते मी, सू केली तरी झाकून ठेवलंय. आणि हे शत्रू पक्ष त्यांचा कोणता असेल, शत्रूंना कळू नये म्हणून हे झाकून ठेवतात. मी चालली पुढं, यायचं असेल तर चल, नाहीतर थांब. पळालं पळालं पळालं. बघा हे वावर स्वच्छ केलेलं, हे बिलाईतीचं मी, आणि त्याच्या पुढं काही मी ढळू नाही राहिलेली करायला. हे जे आहे ते हे इथपर्यंतच केलंय मी, हे तिथून तर हे इथपर्यंत. आता फक्त राहिलेलं माझ्याकडनं ह्या खांबापासून तर ह्या खांबापर्यंत राहिलेलं आहे. ते एवढं स्वच्छ करायचं राहिलेलं आहे. इथं जे आहे ते ह्या झाडाचं जे लिंबोणीचं झाड दिसतंय, म्हणजे कडुलिंबाचं झाड दिसतंय, ते थोडं फार मी केलं होतं. आणि बघा इथून पासून तर काकांनी पूर्ण तिथपर्यंत त्यांचं चालू आहे बिलाईती काढायचं. आणि ते अजून आहे ते, आणि इथंच टोपी ठेवली. तर हे जे आहे ते हे पुरतं वाळून गेलेलं आहे. ते 1 2 3 4 5 तर हे एवढ्या जागेत मी काढलेलं होतं, ते पुरतं वाळून गेलेलं आहे. आणि 2 दिवसापूर्वी काढलेलं काकांचं हे बिलाईतीचं इथं पडलेलं आहे, तिथं पडलेलं आहे. काही इथं काढलेलं आहे आणि आता नव्याने हे काढलेलं दिसतंय, अगदी ताजं बिलाईती. हा दुसरा गड्डा, तिसरा गड्डा, बापरे किती काढलं पट. आणि हा चौथा, इतक्यात पटपट काढलेलं आहे. हे जे आहे ते हे एवढं बिलाईती इथून इकडचं, आणि जे काय असेल ते वावरामध्ये पार तिथपर्यंत जे झाड दिसतंय नाही, आता बोट ठेवलेलं त्याच्या अलीकडं तेवढं जेवढं उगवलंय तेवढं काढायचंय, साफ करायचंय. आणि टाकीचं वावर जे दिसतं, टाकीच्या वावरामध्ये जे आपण नांगरून घेतलेलं होतं, तर तिथं सर्व बिलाईती त्यांनी गोळा करून ठेवली, नांगरलेलं. आणि हे ना पाण्यामुळं, हे जे पाण्याची गळती, ह्या गळतीमुळं हे गवत वाढतंय. तर बऱ्याच वेळा मी हे काय केलं, गवत पाणी भरायला आली होती त्यावेळेस हे जास्त ह्या असं जेव्हा बी तयार होतं त्यावेळेस बीचं लगेच काढून घेते. पण आता असं झालंय की ते उखडलं पण जात नाही तर पहिल्यांदा चांगलं हे व्हायचं, तर ते खूप निब्बर होत चाललंय. असं काढलं का मग ती बी पडायची भीती नसते. मग हे बी सगट हे वाळल्यानंतर बी सगट असं वाळून जाळून देता येतं, तर असं हे बीचं होऊन जातं. हे काय प्रत्येक वेळेस असं बी झालं का तयार, लगेच हे असं काढून टाकलं ना तर मग बी खाली पडत नाही आणि मग पुढच्या वेळेस ते उगवत नाही. पण किती नाही म्हटलं तरी ह्यांनी इतके जिवंत असतात ना, हे गवत तर जिवंतच आहे. अमर का म्हटलेलं आहे, आपण ग्रंथांमध्ये वाचलेलं आहे. हे तर गवत तर किती नाही म्हटलं तरी हे गवत वाढणार म्हणजे वाढणारच. तर हे असं इथं होऊन जातं खूप वेळा काढलं तरी. तर बघा आमचे हे वावर आता स्वच्छ करायच्या मार्गावर आहे आम्ही. आणि आता हे बाकीचं उद्या संध्याकाळच्या टायमाला होतं, हे संध्याकाळच्या टायमालाच केलेलं बरं आहे, कारण थोडीशी गार थंड हवा येत असते. आणि काका चला आता आभाळाची साथ आहे, त्याच्यामुळे जरा वातावरण कसं थोडंसं थंडगार आहे, म्हणजे असं ऊन तरी लागत नाहीये. आणि मग आता हे बिलाईती काढायला काही एवढं अवघड वाटायचं नाही, नाहीतर हे घामाच्या धारा चालू असतात आणि इकडं बिलाईती इकडून उपटायची असते. आणि टोचलं बिचलं तर मग आणखीन ते घामाची धार त्या टोचलेल्या जागी जर
टोचलेलं असतं, जखम झालेली असते, तिथं जर गेले तर मग आणखीन आगाग होते. पण यासाठी मी आता काय केलं, खूप विचार केला, बघितलं की बिलाईती न टोचता न काटे घुसता कशी आपण ही काढायची. तर त्याच्यासाठी मी एक ट्रिक, त्याच्यासाठी मग मी थोडासा विचार केला. म्हटलं अरे याने तर बिलाईती आपली खूप पटपट झालेली आहे. आणि मग मी तीच बिलाईती ह्या साईडला जी तुम्हाला आता दाखवली मग अशी ती काढलेली. फक्त ही ट्रिक केव्हा उपयोगी येऊ शकते, ज्या वेळेस हे नांगरलेलं असेल त्यावेळेसच उपयोगी येऊ शकते. तर बघा, ज्याचं म्हणजे नांगरलेलं आहे ते आणि बिलाईती उगवली असेल ना, तर ही ट्रिक जरूर उपयोग, म्हणजे ही जी आहे ते ही ट्रिक उपयोगात आणा, म्हणजे आपली म्हणजे आपल्या वावरातली बिलाईती ही वाढत नाही. काढलेल्याच जागी पुन्हा जरा म्हणजे नांगरलेलं आहे आणि पुन्हा बिलाईती वाढली तर पुन्हा नांगरायचं म्हटल्यानंतर खूप खर्च पैसे लागतो. त्यासाठी मी जी आयडिया केलेली आहे ती वापरली तर आपला नांगरणीचा डबल खर्च हा दूर होऊ शकतो. बघा, आता तुम्ही बघितलं, वडिलांनी पकड घेतलेली होती, त्या पद्धतीने आपण बिलाईती काढू शकतो. आणि माझी पद्धत, आता आपल्याकडे एकच पकड असेल मग काय करणार आहे, पकड म्हणजे त्यांचं ते जे तारा गुंडाळायची जी पकड होती वापर केला. पण त्याने काय होईल की हाताला काटे तरी का आहे ना टोचलेच जाणार. पण मग मी दुसरी आयडिया केली की घरातली पकड आणली, किचन मधली पकड आणली, ही एवढी लांबीची, आणि ह्या लांबीची पकड आणल्यानंतर मी अशी बिलाईती सहज म्हणजे हाताला सुद्धा लागत नाही, कारण थोडीशी लांब धरल्यानंतर ती बिलाईती इथं धरल्यानंतर अशी बिलाईती तर मग ती लागत सुद्धा नाही हाताला. आणि ती फक्त जास्तीत जास्त काय होतं, काटे टोचले जातात पण आतमध्ये घुसले जात नाही. तर बघा मी तुम्हाला दाखवते का अशा पद्धतीने काढले ना. आता ही तशी वाळतच चालली ही बिलाईती, आणि असं मला असं वाटतंय ना ही आता उन्हाळा लागलाय तर आता ही बिलाईती वाळतच जाणार आहे, काही याचं हे नाहीये. अशी आपण उपटू शकते. हे पाहिजे तसं धरायचं आणि मुळात सगळं अशी उपटली जाते. आणि मग नंतर ही बिलाईती आपण अशी उपटत एका जागी गोळा केली की मग त्याचं काय होईल, नंतर आपण ती जाळून देऊ शकतो, कारण त्याच्यातलं बी मग पडायची सुद्धा भीती राहणार नाही. पण ह्या पद्धतीने अशी पटपट होते. आणि ह्याच पद्धतीने मी सर्व जी आहे ते ती पूर्ण बिलाईती 2 तासामध्ये काढली होती. सकाळीच अशी सकाळी आली होती. पण इकडे आता त्या मानाने खूप छोटी बिलाईती आहे. काकाच्या तिकडे जशी मोठी बिलाईती ती याने सुद्धा निघू शकते. बघा, पूर्ण अशी मुळा सगळं निघते. आता हेच काय तुम्हाला मोठी पण दाखवते काढून की त्या साईडला आहे की नाही मोठी. उंचीने मोठी आहे आणि हिरवीगार आहे. आणि हे बघा, हे काय करायचं, इथं खालच्या साईडला घ्यायचं आणि जोरात असं धरायचं आणि उठायचं. आणि हे नांगरलेला भाग असतो हे भुसभुशीत, त्याच्यातून सहज निघू शकते फक्त. पण मग आता जमीन सपाट आहे, हे जी आयडिया ही उपयोगी येणार नाही, कारण त्याच्यातून हे उपटलं जाणार नाही, ते नांगरावंच लागेल. फक्त हे नांगरलेल्या जागी उपयोगी होऊ शकतं. आता ह्या साईडला खूप मोठी आहे, ती काढू शकते. तर हे पण सगळे आता वावर कसं मी स्वच्छ करायचं चाललंय आमचं. किती मोठी आहे आणि सहज उपटली जाते. जास्तीत जास्त नाही टोचली जाईल, पण काटा असं म्हणजे मग काटे असे भरत नाही त्याने. पण मग त्या दिवशी मी खणून काढत होते तर भरपूर असे काटे घुसले होते माझ्या हातात. मग काय झालं की हातामध्ये एवढे काटे घुसले होते की 2-3 दिवस मग मी ते काटे काढण्यातच गेले होते. मग हे जेव्हा उपयोग की जी आयडिया जेव्हा आली डोक्यामध्ये तेव्हा तर काम पण सोपं झालं आणि वेगाने पण झालं. कारण मग ते खणायचा त्रास, तो खणून काढायचं खुरप्यानी आणि मग ते उपटायचं, असं चालू होतं माझं. हे बस सहज उपटलं जातं.
आणि याचे तोंड आहे ना अशी वासले ते, त्याच्यामुळे काय होतं ते बिपडलं जाते, त्याच्यामुळेच हे ना बिलायती खूप वाढत. बघा अशा रीतीने हे इकडचं सर्व असं साफ झालेलं आहे. आता ह्या बाजूचं झाड आहे आणि हे बघा इथं खाली बुंद्याला अशी पकड धरली का बघा, ह्या पकडीचा उपयोग स्वयंपाक खोलीतली पकड, पण त्याचा उपयोग आपण ह्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. तर हे पण एक मोठं आहे. आलं की नाही? बघा ह्या पद्धतीने मी ते हे इथपर्यंत करत आले, हे एक करत इथं इथपर्यंत आले करत. आता हे इतकं राहिलेलं आहे, हे इकडचा भाग आणि हा इकडचा भाग, हा पूर्ण भाग. ह्या बाजूचं पट्ट्याचं एवढं केलंय साफ, फक्त राहिलंय हा हे एवढंसं, अगदी म्हणजे हा एवढाच भाग राहिलेला आहे, बाकी सगळं साफ झालेलं आहे. आणि तिकडं काका पण ह्या इकडच्या साईडचं उपटत आहे आणि उपटलेलं सर्व गोळा करून गंज करत आहे. आणि हे वाळलं का जाळून द्यायचं आहे. आणि त्यांनी तिकडचं पण टाकीच्या वरचं गोळा करून जाळून दिलं, गोळा केलेला आहे. आणि इकडची त्यांनी ही पूर्ण बिलायती काढलेली आहे, बिलायती काढलेली आहे. आणि माझं हे इकडचं आता माझं बरंचसं झालेलं आहे काम, पण अजून आहे, चालू आहे. आता हे फक्त एवढंसं राहिलेलं आहे, थोडंसं ते दिसत पण नसतं ह्याच्यामध्ये, पण अगदी थोडंसं राहिलेलं आहे. तर होईल आता अर्धा तासामध्ये. आपलं आता सर्व झालेली आहे बिलायती काढून जागोजागी अशी घातले गंज. आणि गवत पण जेवढं होतं ते गवत पण काढलेले, खूप बारीक 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 बिलायती होती इथं. सो असं गवत पण दिसलं का लगेच घेते काढून. आपली सर्व झालेलं आहे इकडचं क्लीन. सगळं वावर क्लीन झालेलं आहे इथून तिथं. आणि काकांनी बरंच काढलेलं आहे. आणि राहिलाय तेवढाच हा फक्त कोपरा, हा कोपरा राहिलेला आहे फक्त. आणि त्यानंतर आम्हाला पुन्हा आता लसूण खुरपायचं आहे. आणि सूर्य बघा, सूर्य गेला, बुडाला. आलो तेव्हा किती वर होता, आभाळातच होता, पण होता. आणि आता आभाळातच बुडाला. आमच्या इकडे डोंगर नाही, आभाळातच बुडतो हा सूर्य. आमचा सनसेट पॉइंट खूप छान आहे हा, अगदी आभाळातच बुडला जातो. इकडं कशी आहे, इकडं मोठी आहे, तिकडे ना खूप बारीक होती. बराच वेळ लागला मला काढायला, तोपर्यंत काकांनी किती काढलीत.
सर्व असं मोकळं केलेलं आहे ते पूर्ण. घेते काढून इथं आणि जाते मी घरी. बघा बिल इथे दिसायला फुलं भारी दिसतात. काटेची सुद्धा आकर्षकता जरा भारीच वाटते, पण काय उपयोग आहे शेतामध्ये. थोडंफार काढलं मी हे एवढी बाजू. आता घरी जात आहे. परत संध्यार पण झालं आहे, सूर्य पण बुडाला आहे, कामात ते पण चाललेले आहेत. मग आता कशाला थांबू मी एकटी, म्हणून मी पण आता चाललेली आहे आपला भुईमूग. बघा तुम्हाला रात्रीचं पाणी राहणार आहे, म्हणजे रात्रीचं पहाटे उठून आता पाणी भरायचं आहे. काय कसाची काय काम आहे. कुठे जायचं आता, दवाखान्यातून जाऊन आली का. माझा तिकडं ट्रायपॉड राहिला.